श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझे सर्व स्वामी भक्त खूप कष्ट करतात, खूप उपाय करतात, सेवाही करतो. पण कधी कधी काय होतं ना, खूप इच्छा असते स्वामी सेवा करण्याची, पण घरातली जबाबदारी, जॉब, आपलं जे काही आपलं कार्य करत आहे त्यामध्ये आपल्याला स्वामी सेवेसाठी वेळ मिळत नाही. इच्छा असून सुद्धा आपण स्वामी सेवा करू शकत नाही, किंवा आपला जो स्वामी सेवा करण्यासाठी वेळ पुरत नाही, वेळ मिळत नाही. तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते, तुमच्याकडून जे काही होत नाही पण ॲटलिस्ट कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करा. माहीत आहे कर्मात देव असतो, कर्म चांगले असले तर आपल्याला कमी पडत नाही, हे सर्व खरं आहे. पण आपल्याला आपल्या गुरूंची साथसुद्धा हवी असते. गुरूंची साथ ही त्यांची सेवा करूनच मिळत असते. कष्टाला पर्यायच नाही, पण कष्टाला नशिबाची साथ आणि गुरूंची साथ जेव्हा मिळते ना, तेव्हा सोन्याहून पिवळं होतं आणि आयुष्य खूप सुंदर होतं. तर माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना हात जोडून विनंती करते, नाही ना तुमच्या काही होत, जेव्हा आपला गुरूंचा वार असतो, काही लोक त्या दिवशी सुद्धा सेवा करत नाही. पण तुम्हाला सांगू का, आपण आपल्या प्रपंचामध्ये खूप बिझी असतो. आपल्याला रोज म्हणावी तशी पंचोपचार पूजा आपल्या घरामध्ये होत नाही. आता खूप साऱ्या महिला वर्किंग वुमन आहे आणि प्रत्येक स्त्री ही कामासाठी घराबाहेर पडतच असते, त्याच्यामुळे तिच्याकडून सेवा करणे होत नाही. पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्या गुरूंची सेवा करायला विसरू नका. आपल्या आयुष्यात संकट, दुःख, त्रास हे चालूच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही टेन्शन, संकट आहे, पण त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळावा, त्यामधून आपण सुटका व्हावी, त्यासाठी आपण गुरूंची सेवा केली पाहिजे. पण स्वामींना फक्त एकच सांगतो की स्वामी, माझे हे त्रास, हे दुःख कमी होऊ द्या. आणि महाराजांना आपल्याकडून काय हवं आहे? महाराजांना आपल्याकडून हवी ती फक्त आणि फक्त भक्ती, तेही निस्वार्थपणे केलेली भक्ती. आपल्याजवळ 24 घंटे असतात, त्या 24 तास असतात. त्या 24 तासांमधून आपण स्वामींना फक्त 15 मिनटं तरी नक्की द्या. स्वामींच्या सानिध्यात घातलेले ते 15 मिनटंसुद्धा तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आपण खूप वेळा स्क्रोलिंग करतो मोबाईलवर, साहजिकच 1 तास 2 तास कुठं जातो आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळे स्क्रोलिंग न करता ॲटलिस्ट 15 मिनटं तरी स्वामींजवळ बसा, त्यांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ म्हणा, किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत याचे 3 अध्याय तरी पठण करा. बघा, दुसऱ्या ठिकाणी वेळ घालण्यापेक्षा देवांच्या सानिध्यात घातलेला वेळ कधीच वाया जात नाही, तो फलितच येतो आणि त्याचं आपल्याला परतफेड मिळतच असते. पण असे काही लोक असतात, त्यांना सेवा करायला टाईम नसतो. तर तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुद्धा स्वामींची सेवा करू शकतात. स्वामींना पाहिजे ते तुमची नितांत भक्ती आणि नितांत विश्वास. च्या कामावर तुम्हाला जेव्हा थोडासा वेळ मिळेल त्या वेळात थोडंसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. दिवसभरामध्ये तुम्ही एक वेळेससुद्धा श्री स्वामी समर्थ किंवा 2 वेळेससुद्धा श्री स्वामी समर्थ तरी म्हटलं तरी त्या श्री स्वामी समर्थ म्हणण्याची परतफेड तुम्हाला स्वामी नक्की परत करतात. काही लोकांना रोज सेवा करायला जमत नाही, तर तुम्हाला सांगते, दर गुरुवारी आपला गुरूंचा वार, तर सेवा आपल्या घरात स्वामींची सेवा झालीच पाहिजे. त्याला कोणतंही कारण नसताना ती सेवा झालीच पाहिजे. बघा, तुम्ही ऑफिस वर्किंग असाल किंवा
कुठं कामाला जात असाल, काहीही काम करत असाल, तुम्ही कामाला 7 वाजता जात असाल तर गुरुवारच्या दिवशी ॲटलिस्ट कमीत कमी तुम्ही 4:45ला उठा, म्हणजे तुमची छान देवपूजा, स्वामींची जी काही सेवा ती होईल. थोडासा वेळ तुम्हाला गुरुवारच्या दिवशी नक्की काढावा लागेल. बघा, तुम्हाला एक सांगू का, आपल्याला दुःख आले तर आपल्याला देव दिसतो. आपल्याला मंदिरं दिसतात, तेव्हाच आपण मंदिराची पायरी चढतो. तोपर्यंत काही लोक तर सुखामध्ये देवाला आठवतसुद्धा नाही, देवांकडे बघतसुद्धा नाही. एवढ्यातले देव फक्त आपल्याला दुःख आल्यावरच दिसतात. मला सांगा, तुम्हाला कोणी कामापुरती यूज केलं, म्हणजे काम असताना तुमची आठवण काढली आणि सुखामध्ये तुम्हाला कोणी फोन नाही केला, तुमची आठवण नाही काढली, तर तुम्हाला वाईट वाटेल ना, की बघा आपण याच्यासाठी किती केलं तर दुःखामध्ये, तरी हा सुखामध्ये माझ्यासाठी मला फोन नाही करत, माझ्यासोबत बोलत नाही. दुःख आले की माझी आठवण येते. तर तुम्हाला सांगू का, देवांचं बी तसंच आहे. आपण दुःख आलं तर देवांना आठवतो, मग सुखामध्ये का बरं देवांना विसरतात? मग देवसुद्धा तुम्हाला म्हणेल ना, फक्त मला कामापुरते आठवतो ना, दुःख आले की तुला देव दिसतो आणि सुख आले की तुला देव दिसत नाही. मग त्यामुळे मी तुम्हाला एक सांगते, सुखातसुद्धा देवांना आठवण करायला विसरू नका आणि दुःखातसुद्धा देवाला आठवण करायला विसरू नका. सुख आले म्हणजे देव विसरले असं अजिबात करू नका, कारण करता आणि करविता स्वामीच आहे. त्यांनी दुःख दिले आहे तर ते सुखही देतील आणि ज्यांनी सुख दिले ते दुःखही देतील. त्यामुळे हा लक्षात ठेवा तुम्ही इतकं, की आपल्याला दुःख आले, आयुष्यात संकट त्रास आला तर स्वामींना नक्की आवर्जून आठवा. त्यांना आपले दुःख त्रास सगळं सांगा आणि जेव्हा तुम्ही त्या दुःखातून बाहेर पडाल तेव्हा तुमचं दुःख नाहीच होईल. तेव्हा स्वामींना 5 मिनटं स्वामींजवळ उभे राहा आणि एवढं म्हणा, स्वामी, हे जे दिवस तुम्ही मला दाखवले त्यासाठी धन्यवाद. हे सुखाचे दिवस मी तुमच्यामुळे भोगत आहे. करता आणि करविता तुम्हीच आहे. बस इतकं बोला, बस. गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर आवर्जून अभिषेक करायला विसरू नका. खूप लोक स्वामी सेवेत आले, खूप नवीन स्वामी सेवेकरी निर्माण झाले आहेत आणि त्यांना स्वामींनी अनुभवसुद्धा दिलेले आहेत. स्वामी चरित्र सारामृत जो वाचतो ना, त्याचं आयुष्य बदलून जातं. तुम्ही आता कोणी वाचत नसेल, हा व्हिडिओ बघत असाल, पण तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळ आला आणि तुम्ही बघितला आणि तुम्ही वाचत नसाल, तर मी तुम्हाला विनंती करते की आवर्जून स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचावे. काही मिनटं लागत नाही 3 अध्याय वाचायला. 1, 2, 3 फक्त 3 अध्याय वाचायचे आहे. 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. असे कित्येकांचे प्रश्न, बरेच प्रश्न ह्या स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने सुटलेले आहेत. कित्येक लोकांचे प्रश्न या स्वामी चरित्र सारामृताने सुटलेले आहेत. हो, घरात भांडणी, कटकट काहीही होत असेल, वादविवाद होत असेल तर कोणाजवळ आपली कुंडली न दाखवता, कोणाजवळ न विचारता, आपल्याच घरामध्ये जे स्वामी आहेत त्यांनाच आपला प्रश्न ठेवा त्यांच्याजवळ आणि सेवेला सुरुवात करा. अहो, परीक्षा घेतली जाते, प्रत्येकांची परीक्षा घेतली जाते, कारण आपले जे भोग असतात, जे आपले वाईट कर्म असतात ते आधी आपल्याला नाहीसे करावे लागतात. त्यासाठी खूप परीक्षा घेतली जाते. काही लोक असे असतात की स्वामी सेवेत आले की थोडे दिवस त्यांना खूप त्रास होतो, जशी ते सेवा करायला लागतात त्यांना खूप भयानक त्रास होतो. मग ते काय करतात, त्रास व्हायला लागला की तिथंच सेवा स्टॉप करून देतात, थांबवतात. पण असं नाही करायचं. आपण सेवा कंटिन्यू चालू ठेवायची. परीक्षा घेतलीच जाणार आहे. मला एक सांगू का, स्वामी सेवेत यायला आपण येऊन जातो स्वामी सेवेत, पण त्याला टिकायला खूप मोठं भाग्य लागतं. कारण स्वामी सेवेत आल्यानंतर पावलोपावली स्वामी परीक्षा घेतात. त्या परीक्षेत आपण पास झालो तर आपलं आयुष्य
खूप सोन्याहून पिवळं होऊन जातं. तर माझ्या महिलांनो, तर माझ्या दादांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम, स्वामी सेवा सुरू केली तर तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण झाले असतील तर समजून जा, हे अडथळे काही दिवसांपूर्वीचेच आहे. म्हणजे काही आपले भोग असतील त्यामुळेच आपल्याला हे अडथळे निर्माण झाले. ते अडथळे आपण जशी जशी सेवा वाढू तसे त्याची तीव्रता कमी होत जाणार आणि आपण स्वामींच्या सानिध्यात नक्की पोचणार. स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ आहे, पण आयुष्याचं कल्याण करून जाणारा असा हा ग्रंथ आहे. नाही ना तुमच्या एका ठिकाणी बसून तुमच्याकडं ते वाचलं जात, तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तुमचं पार्लर असेल, कुठं असेल, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकतात. मी प्रवास करताना सुद्धा स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकतात. हो, काहीच असे नियम नाही आहेत स्वामी सेवेचे. फक्त लोकच त्यामध्ये बाऊ करून घेतात की आमच्याकडे टाईम नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. अहो, टाईम काढावा लागतो. नाही ना तुमच्याकडं 3 अध्याय वाचायला टाईम आहे, तुम्ही 1 अध्याय तर वाचा, सुरुवात तर करा, बघा काय होतं. तर जीव तोडून यासाठी तुम्हाला सांगत आहे, कारण या स्वामी सेवेचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहे आणि खूप जणांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मी एवढी जीव तोडून सांगत आहे. बघा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला ही आजसुद्धा स्वामींचीच इच्छा असेल. स्वामींनीच माझ्याकडून इतकं बोलून घेतलं की हे त्यांची इच्छा असल्याशिवाय चालत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला असेल तर ही त्यांचीच इच्छा असेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा सेवा करा असं स्वामींचं म्हणणं आहे. म्हणून सेवेला लागा. येत्या गुरुवारपासून स्वामी सेवा छान प्रकारे करा. अतिशय छोटी अशी माहिती होती, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.